येवले मोटर्सच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी विकेवले आपल्या सर्व प्रिय ग्राहकांचे सहर्ष स्वागत करतो आणि भरपूर दिवसानंतर ब्लॉग करतोय। कारण येवले मोटर्समध्ये कामाचा लोड आपल्यावरती जास्त होताच, तसंच आपल्याकडे टीमची सुद्धा कमतरता होती आणि मॅन पॉवरची सुद्धा कमतरता होती। तर ब्लॉग करण्यासाठी एकतर मला स्वतः कॅमेरा धरावा लागायचा, नाहीतर कोणीतरी जुगाड करावं लागायचं। पण आता आमचाच भाऊ सागर येवले आता ॲज अ कॅमेरामॅन आपल्या येवले मोटर्सला जॉईन झालेला आहे आणि आता इथून पुढे रेग्युलरली व्लॉग्स पडतील। डेली व्लॉग्स करण्याचा मी प्रयत्न करेल, नाही तर 2 दिवसाला जरी व्लॉग करण्याचा मी प्रयत्न करेल। तर आज मी तुम्हाला येवले मोटर्समध्ये आपण काय काय काम करणार आहेत ते सांगणार आहे आणि त्याच बाबतीत हा व्हिडिओ राहणार आहे। तर आपण एक पॅशन खोललेली आहे आणि पॅशन पूर्ण डिसमॅन्टलिंग केलेली आहे। पॅशनचा डिसमॅन्टलिंगचा व्हिडिओ मी काढू शकलो नाही, कारण हाच प्रॉब्लेम कॅमेरामॅनचा प्रॉब्लेम होता आणि खूप गडबडीमध्ये गाडी खोललेली होती। तर ही इकडे गाडी आहे, आपण खोललेली आहे ही गाडी। पॅशन प्रो ओल्ड मॉडेल आहे आणि इकडे बघू शकतो चेसी मध्ये डॅमेज कशा प्रकारे। चेसीचा हा पाईप खूपच जास्त क्रॅक झालेला आहे। इकडून आपण बघू शकतो या साईडनी ह्या ठिकाणी सुद्धा क्रॅक आहे, इथे सुद्धा क्रॅक आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा इथे क्रॅक आहे। तसंच हे ब्रॅकेट सुद्धा तुटलेलं आहे। त्यानंतर इथे आहे चेसी मध्ये डॅमेज इथे आहे आणि आपण दुसरीकडे इन्स्पेक्ट करूया चेसीला। बाकी कुठल्याही ठिकाणी जसं इथून आपण वरतून बघू शकतो त्याच ठिकाणी डॅमेज आहे आणि बाकी कुठल्याच ठिकाणी डॅमेज दिसत नाहीये। आणि त्यानंतर आता काही स्पेअर दुसरे चेक करून घेऊयात, जसे की चेन कव्हर वगैरे ह्या ब्रॅकेट ह्या कॅरेट मध्ये चेन कव्हर्स ओके आहेत। त्याच्यानंतर स्विंग आर्मला वेल्डिंग वगैरे चेक करावी लागते। आता जोपर्यंत जे स्पेअर पार्ट बदलायचे त्यांची लिस्ट बनवून होतीये तोपर्यंत आपण चेसीला वेल्डिंग करून घेऊया। सर्वात आधी आपण चेसीच्या राईट साईडच्या फुटरेस्ट पाईपला वेल्डिंग करून घेऊन फिक्स करून घेऊया, कारण पुढे एक प्रॉब्लेम आढळलेला आणि तो प्रॉब्लेम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। तर विषय असा झालेला आहे की जो लेफ्ट साईडचा पाईप आहे तो क्रॅक झालेला असल्यामुळे त्याची अलाइनमेंट हल्लेली आहे आणि तो जागेवरती नव्हता। जर आपण अशाच कंडिशनमध्ये चेसीला वेल्डिंग केले तर चेसीची मिस अलाइनमेंट तशीच राहील आणि चेसीच्या इंजिन फिटिंगमध्ये किंवा गाडी चालण्यामध्ये काहीही फरक पडू शकतो। त्यामुळे आपण त्या चेसीला किंवा त्या पाईपला जागेवरती घेऊन व्यवस्थित वेल्डिंग करून बसवावे लागेल। तर आपण यासाठी जॅकचा वापर केलेला आहे आणि चेसी त्या पाईपला लोकेशनवरती घेतलेला आहे आणि आता आपण त्या पाईपला सुद्धा वेल्डिंग करणार आहोत। तर अशा प्रकारचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स, छोटे छोटे टास्क येवले मोटर्समध्ये गाडी बनवताना येतातच। त्याला आम्हाला त्याची सवय सुद्धा आहे, पण कस्टमरने सुद्धा समजून घेतले पाहिजे की गाडी बनवायला वेळ का लागतो, कारण तेवढ्या डिटेलमध्ये गाडी बनवली जाते। येवले मोटर्समध्ये जेव्हा पण आपण गाडी बनवतो तेव्हा गाडीची मॅक्सिमम लाईफ आउटपुट निघावे ह्या हिशोबाने गाडी बनवली जाते। आपण फक्त गाडीला जुन्याची दिसण्यासाठी नवी करत नाहीत, तर ॲक्च्युअलमध्ये चालण्यासाठी आणि टिकण्यासाठी आपण येवले मोटर्समध्ये गाडीला नवी बनवतो। तर आता वेल्डिंगचं प्रोसेस सुरू करूया आणि हा सुद्धा पाईप अलाइनमेंटमध्ये आलेला आहे। थोड्याशा हॅमरच्या साहाय्याने सुद्धा अजून त्याला व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये घेऊया आणि वेल्डिंग करून व्यवस्थित त्याला फिक्स करून घेऊया। तर चेसीच्या खालच्या बाजूने आता वेल्डिंग कंप्लीट झालेली आहे आणि आपण आता वरच्या बाजूने सुद्धा जे क्रॅक्स आहेत त्यांना वेल्डिंग करून व्यवस्थित करून घेणार आहेत। तर आता वरच्याही बाजूने व्यवस्थित वेल्डिंग करून घेणार आहेत। तर वेल्डिंग प्रिसाईज असणे खूप महत्त्वाचे आणि येवले मोटर्समध्ये फक्त वेल्डिंगवरतीच नाही तर त्या वेल्डिंगचे प्रिसाईजनेसवरती आपण ध्यान देतो, जेणेकरून वेल्डिंग केलेले स्पॉट्स पुन्हा क्रॅक होऊ नयेत।
आणि वापस तेच काम आपल्याला करायची गरज नाही पडावी याची काळजी घेतली जाते आणि त्या पद्धतीनेच वेल्डिंग केली जाते. CO2 वेल्डिंग आपल्या परिसरामध्ये अवेलेबल नसल्यामुळे आणि एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे आपण CO2 वेल्डिंगचा वापर करत नाही. पण या ठिकाणी CO2 वेल्डिंग इतकीच क्वालिटी आपण या रेग्युलर वेल्डिंगमधून काढतो. तर आपण बघू शकता की ही जस्ट आपण वेल्डिंग केलेली आहे. मी वायर ब्रशच्या साहाय्याने वरची डेब्रिज काढून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे एकदम व्यवस्थित वेल्डिंग झालेली आहे. प्रत्येक स्पॉट व्यवस्थित बसलेला आहे आणि कुठल्याच प्रकारचा गॅप त्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे. त्याच ठिकाणी कस्टमरने कुठेतरी पहिली वेल्डिंग करून घेतलेली आहे आणि गडबडीमध्ये किती खराब पद्धतीची ही वेल्डिंग केलेली आहे आपण पाहू शकता. खूप सारे गॅप्स आहेत, जेणेकरून वाटतं तर खरं की वेल्डिंग झालेली आहे, पण ही प्रॉपर पद्धत नाही आहे वेल्डिंग करायची आणि असं आपण बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करत या बाबतीमध्ये. आता आपण ही डबल वेल्डिंग करून घेणार आहेत, जी दुसऱ्याने केलेली चुकी आहे आपल्याला सुधारावी लागणार आहे. तर आता हिला पण वेल्डिंग करून घेऊया आणि व्यवस्थित करून घेऊया. जी प्लेट मी तुम्हाला बोललेलो ब्रॅकेट, इंजिन ब्रॅकेट, ते क्रॅक झालेलं होतं आणि एक साईडनी फुटलेलं सुद्धा होतं. तर ॲक्च्युली या पॅशनला आणि कुठल्याही हिरो होंडाच्या गाडीला 4 इंजिन फाउंडेशन बोल्ट्स असतात. तर पॅशनमध्ये सुद्धा 4 आहेत आणि या ठिकाणी ह्याचं इंजिन ब्रॅकेट खराब झालेलं आहे एक साईडनी. तर इंजिन ब्रॅकेट असं भेटत नाही आणि आपण या ब्रॅकेटला वेल्डिंग करून व्यवस्थित ॲडजस्ट करून बसवणार आहेत. यासोबतच आपली वेल्डिंग झाली आहे कंप्लीट आणि आता आपण पुढच्या कामाकडे वळूया, म्हणजे स्पेअर पार्ट्सच्या लिस्टकडे वळूया. तर आता सर्व स्पेअर्स आपण खोलून जे पण रिप्लेस करायचे आहेत ते या बॉक्समध्ये टाकलेले आहेत आणि लिस्टही बनवून घेतलेली आहे, जे पण स्पेअर्स आपल्याला चेंज करायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण मडगार्ड, रिअर मडगार्ड, वायझर, स्पीडोमीटर असेंब्ली, त्याच्यानंतर टेल लाईट असेंब्ली, इंडिकेटर्स, साईड पॅनल, टेल पॅनल आणि लॉक किट आणि असे भरपूर स्पेअर्स आहेत जे आपल्याला चेंज करावे लागणार आहेत. स्पीडोमीटर असेंब्ली सुद्धा, त्यानंतर केबल्स, लिव्हर, क्लच लिव्हर, त्यानंतर योक, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चेंज कराव्या लागणार आहेत आणि सर्व गोष्टी आपण या बॉक्समध्ये आता टाकून घेतलेल्या आहेत. आणि ज्या पण गोष्टी आपल्याला चेंज करायच्या नाहीत आणि रिपेंट करायच्या आहेत त्या गोष्टी बाजूला आहेत. उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण त्या सर्व गोष्टींना वॉश करून घेणार आहेत आणि घासून घेणार आहेत आणि त्यासोबतच इंजिनला सुद्धा आपण प्रॉपरली पूर्ण पेंट स्ट्रिपिंग करून, म्हणजे जुना पेंट काढून त्याच्यावरती नवीन पेंट करणार आहोत. तर सर्व गोष्टी आज अशा प्रकारे होत्या पॅशनच्या आणि आज आपण पॅशनचं स्पेअरची लिस्ट काढलेली, तर त्याची ऑर्डर सुद्धा आपण दिलेली आहे आणि जोपर्यंत स्पेअर अरेंज होत आहे तोपर्यंत आपली पेंटिंग सुद्धा होऊन जाईल आणि गाडीची असेंब्ली 2-3 दिवसामध्ये आपल्याला सुरू करायची आहे आणि त्या दरम्यान जोपर्यंत स्पेअर अरेंज होत आहे तोपर्यंत आपल्याला गाडीची पेंटिंग सुद्धा करून घ्यायची आहे. तर आज दिवसभरामध्ये येवले मोटर्समध्ये अशा प्रकारच्या काही घडामोडी होत्या. आज आपण ही ॲक्टिवा सर्व्हिसिंग केलेली आहे, इकडे समोर पाहू शकता. तर ॲक्टिवामध्ये आपण बेल्ट, FMD, ग्रिपिंग आणि क्लच, CVT चं आपण काम केलेलं आहे. त्यासोबतच फ्रंट ब्रेक केबल, ॲक्सिलेटर केबल आणि Y2K फिल्टर, एअर फिल्टर, ह्या गोष्टी आपण सर्व्हिसिंगमध्ये टाकलेल्या आहेत. त्यानंतर तिकडे एक मागे युनिकॉर्न उभी आहे, ती सुद्धा आपण आज रेडी केलेली आहे आणि भरपूर चालूमध्ये काम होते. तर आज आपण पॅशनचं मेन डेडिकेशन आज पॅशनवरती होतं. हा व्हिडिओ आज पॅशनवरतीच डेडिकेटेड होता. आता हे इकडे स्पेअर काही दिसतंय आपल्याला पॅशनचं, तर हे सगळं स्पेअर आपण वॉश करून घेणार आहे आणि वॉश होऊन त्याची रबिंग त्याला घासून घेऊन त्याच्यावरती पेंट होणार आहे आणि त्याच्यानंतर इकडे इंजिन पण ठेवलेलं आहे, इथं बघू शकतो आपण. तर अशा प्रकारे आणि रेग्युलर अपडेट्स तुम्हाला येत राहणार आहेत. जे पण आपण पॅशनमध्ये काम करतोय, जशा पद्धतीने करतोय, कशा पद्धतीने आपण येवले मोटर्समध्ये गाडी बनवतो, हे या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि या सिरीजला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला येवले मोटर्सची कामगिरी या व्हिडिओमध्ये जाणून येईल. आणि चॅनलला जर आमचं काम आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. येवले मोटर्स, मी विकी येवले. धन्यवाद.